वैसे तो मतदान शांतिपूर्ण संपन्न हुआ, पर मध्य नागपुर सीट पर मतदान के दौरान और बाद में भी हंगामा होने से स्थिति थोड़ी तनावपूर्ण रही। महल के झंडा चौक पर एक मतदान केंद्र पर सीसीटीवी बंद करने के मुद्दे को लेकर जमकर तनाव हुआ। नागरिक और उम्मीदवारों के कार्यकर्ताओं ने चुनाव अधिकारी से जमकर हाथापाई कर गाड़ी में भी तोड़फोड़ की, जिसके बाद पुलिस को स्थिति नियंत्रित करनी पड़ी। आज संध्याकाळी जेव्हा थोडीशी आपले वोटिंगची प्रक्रिया पूर्ण पडल्यानंतर एक झोनल ऑफिसर जे आहेत मध्य कॉन्स्टिट्युएन्सीचे ते काही कामासाठी एक झेरॉक्स सेंटरवर गेलेले होते आपल्या गाडीसह। तेव्हा काही लोकांना असा बहुधा असा एक त्यांना कम्युनिकेशन झालं की झोनल ऑफिसर जे आहेत ते EVM घेऊन गेले, परंतु त्यांच्याकडे जे आहे ते स्पेअर EVM, त्यांच्याकडे ॲक्च्युअल जे वोटिंगची EVM त्यांच्याकडे नव्हती, स्पेअर EVM ते त्यांच्यासोबत होती, जी त्यांना वापरण्यासाठी दिलेली असते की जर कुठे काही EVM बंद पडली तर त्या ठिकाणी ते EVM ते वापरू शकतात। अशी EVM त्यांच्याकडे असल्यामुळे काही लोकांना असं वाटलं की त्यांच्याकडे ओरिजिनल EVM आहे आणि ही EVM ते बाहेर कुठे घेऊन चाललेले आहेत। त्यामुळे काही लोकांनी ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि त्याचं पर्यावसान जे आहे ते नुकसान करण्यामध्ये झालं की त्यांना थांबवण्याची होती, परंतु ते झोनल ऑफिसर जे आहे ते गाडी आणि EVM घेऊन सेफली त्यांच्या बूथवर आणि पोलीस स्टेशनला आले। यामध्ये एकच बाब आहे की EVMला कोणतेही नुकसान नाही आहे, ओरिजिनल EVM गाडीमध्ये नव्हती आणि EVMवाली गाडी थांबवलेली नाही आहे। जी ओरिजिनल EVM आहे ती वोटिंग सेंटरवरच पोलिंग स्टेशनवरच होती आणि त्यानंतर मग थोडंसं दोन्ही बाजूचे जमाव जमला आणि त्याच्यामुळे थोडंसं बाचाबाची आणि थोडंसं मारहाणीमध्ये त्याचं पर्यावसन झालेलं आहे। आम्ही सध्या आमचा फर्स्ट फोकस आहे की EVM सेफली जे पोलिंग स्टेशनवरून स्ट्रॉंग रूमला गेलेली पाहिजे ते त्याच्यावर आम्ही फोकस्ड आहोत आणि ती स्ट्रॉंग रूमला पोहोचत आहे। EVMचं कोणतंही नुकसान नाही आहे, कुठेही EVMला टच झालेलं नाही आहे। इवन जी स्पेअर EVM होती त्या EVMचं सुद्धा काही नुकसान झालेलं नाही आहे, त्यालासुद्धा काही टच झालेलं नाही आहे। फक्त ते झोनल ऑफिसर आणि काही नागरिक त्यांच्यामध्ये हे भांडण झालेलं आहे। आता हे सर्व झाल्यानंतर जे कन्सर्न लोक आहेत ज्यांना ही फिर्याद द्यायची आहे त्यांची फिर्याद आम्ही घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करत आहोत। या ठिकाणी दोन तवेरा गाडी आहे आणि दोन्हीवर दगड मारलेले दिसतात, काचा फुटलेल्या दिसतात। कोणती गाडी कोणती होती? एक दोन्ही झोनल ऑफिसरचे होते, वेगवेगळे झोनल ऑफिसर होते। एक झोनल ऑफिसरला अकॉस्ट केल्यानंतर दुसरा अजून एक झोनल ऑफिसर मागून जात होता, त्यांना वाटले की हा सुद्धा दुसरी EVM घेऊन जात आहे, त्यामुळे त्याच्यावरही दगडफेक झालेली आहे। दोघांची आम्ही फिर्याद घेऊन त्यांच्यावर कारवाई केली। सर, दोन्ही गाड्यांच्या वरच्या दगडफेकमुळे कोणी कर्मचारी जे निवडणूक ड्युटीवर होते काही जखमी झाले, किरकोळ किंवा गंभीर? अजून काही जखमी तर कोणी नाही आहे, विशेष असं काही झालेलं नाही आहे, परंतु जे काही नुकसान वगैरे झालेलं त्याबाबतची आम्ही थोड्या वेळात जसे ते येतील त्यांची फिर्याद घेऊन कायदेशीर कारवाई त्याच्यामध्ये करण्यात येईल। तिथे जो जमाव होत आहे काही पॉलिटिकल पार्टीशी कन्सर्न होता का? हे अजून आता तपासाचा भाग आहे, ही खूप प्राथमिक माहिती आहे आणि जसं जसं कंप्लेंट येईल आणि तपास आमचा पुढे जाईल त्यानंतर आम्ही आपल्याला हे एक्सप्लेन करू।